गुड मॉर्निंग। काय खातेस तू? खाऊ खाते, खाऊ खाते आता मध खाते, मध। आर्यन इथं करतोय बेड क्लीन। त्याला मी रोज ही सवय लावलेली आहे। सकाळी उठल्याबरोबर जर मी केलं नसेल तर तो करून घेतो, कारण मला नाही या सवयी या वयामध्ये लावायलाच हव्या। अद्या तर अजून लहान आहे, घरामध्ये पसारा करत असते आणि आता सुद्धा तिचं तेच चालू आहे, आवाज करत असते आणि मला सुद्धा जॉबवर वगैरे जायचं असतं, त्यामुळे त्याला मी ही सवय लावलेली आहे। माझं दिवाबत्ती करून झालेली आहे, देवपूजा झालेली आहे। तर सकाळचे वाजले आता 9:30 आणि आता मी टिफिन बनवायला घेते आहे। आद्याचं झाले मध खाऊन आणि आता माझ्याजवळ येऊन बसली इथे आणि अजून काय खाते? बदाम खाते आता, है ना। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे सुवर्णास कॉर्नर मध्ये। बोल बोल, हाय, हॅलो, हॅलो म्हण, हॅलो बोल, हॅलो। तसं नाही, बरं ठीक आहे, जा खाली। हाय, हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुवर्णास कॉर्नर मध्ये। सकाळचे वाजले 9:30 आणि आजचा दिवस आहे शनिवार। तर म्हटलं चला आजच्या दिवसाची सुरुवात माझ्या बोलण्याने करूया। आणि इथं आद्याचं काही कुटपुट चालूच असते, खूप आगाऊ झालेली आहे पोरगी। आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, घंटीचं बटन प्रेस करा, कारण मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करते नवीन व्हिडिओ, तेव्हा माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्याकडे येईल आणि माझा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत जाण्यासही मदत होईल। त्यामुळे व्हिडिओला सुद्धा लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग, देवपूजा माझी झालेली आहे, आता मी बनवते भेंडीची भाजी। तर लेट्स स्टार्ट। इथे भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून इथे घेतलेली आहे, ड्राय करत ठेवले। आर्यनला खूप आवडते, तर आज थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे। बटाटे कापून घेतले, आता त्याला पाण्यात टाकून ठेवायचं आहे, म्हणजे काळे पडणार नाही। बटाटे टाकले पाण्यामध्ये थोडा वेळ, तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊ। लसूण सुद्धा मी बारीक चिरून घेतला इथे। तर भेंडी बघा मी अशी कापून घेते, पाठीमागचं डेट आणि समोरचं डेट दोन्ही पण कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 भाग किंवा जर थोडी लांब असेल तर 3 भाग होतील आणि मध्ये 1 भाग, म्हणजे अशी कापून घ्यायची आहे। कोणी कोणी अशी पण ठेवू शकतात, त्यांना आवडते, पण मला अशा प्रकारे आवडते म्हणून मी अशी कट झाली आपली चिरून। भेंडी ना चिकट असते, चिकट स्राव असतो याच्यामध्ये बघा, त्याच्यामुळे मी काय केलं, मी आता तेलामध्ये तिला असं भाजून घेणार आहे। तर इथं मी घेते मसाले, इथे मी घेतली हळद, त्याच्यातच मी टाकून घेते लाल तिखट। लाल तिखट तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार घेऊ शकता। मी किती घेतले? मी 3 स्पून घेतलेले आहे। आणि थोडासा कांदा लसूण मसाला जो आहे ते 2 चमचे घेते मी, हे घेतले 2 चमचे। आणि त्यानंतर आपण घेऊया बेसन पीठ। बेसन पीठ घेतलंय 1 चमचा मी घेतलाय, तर आपण याला भाजून घ्यायचं आहे। नंतर मी दाखवते। सगळ्यात आधी गॅसवर ठेवली कढई, ऑन करून घेतले आणि आता ना बेसन पीठ भाजून घेऊया। कढई गरम झालेली आहे आणि आता आपण चण्याचं पीठ भाजून घेऊया। बेसन पीठ जे घेतलं आपण ते मोस्ट ऑफ मी काय करते, व्हिडिओला व्हॉइस कव्हर करते, कारण घरामध्ये आवाज असतो, बाहेरचा पण आवाज असतो, पण आज काही पाऊस पण नाहीये आणि म्हटलं चला व्हॉइस ओव्हर करायला पण वेळ मिळत नाही। तर असं कमी गॅसवरती मी भाजून घेते। मी जवळून पण दाखवते तुम्हाला। कंटिन्युअसली असं हलवत राहायचंय जेणेकरून ते लागायला नको। आणि इथे आता आपण गॅस बंद करून घेऊया। मी केला गॅस बंद, ठेवली कढई आणि याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया, कारण आपल्याला भेंडी सगळ्यात अगोदर फ्राय करून घ्यायची आहे। तर मी ना 3 पळी तेल टाकले, तेल थोडं गरम होऊ द्या। तेल गरम झालं की नाही आपण चेक करू। तेल गरम झालंय, सगळी भेंडी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। मिक्स करायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवूया, मीडियम टू लो, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपली भेंडी मस्त फ्राय होईल। भेंडी छान फ्राय होण्यासाठी कमीत कमी आपल्याला 5 ते 7 मिनिटं लागतात। यामध्ये एक टिप्स म्हणजे काय आहे की भेंडी ही वेगळ्या पद्धतीने आपण बनवतोय आणि छान अशी तेलात भाजून घेतली तर भेंडीचा चिकटपणा आणि मेन म्हणजे ज्या
ती खाताना जी कच्ची आपल्याला लागते तर तशी टेस्ट आपल्याला लागणार नाही. म्हणून असे छान तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे. आता आपण भेंडी आपली फ्राय झाली आहे, आता आपण काढून घेऊया. पुन्हा या प्लेटमध्ये मी काढून घेते आहे. आणि याच तेलामध्ये आता आपल्याला बटाटा टाकायचा आहे. तर मी इथे टाकते बटाट्याचे काप. ते सुद्धा छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. मीडियम टू लो फ्लेम ठेवायची जास्ती. मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे जेणेकरून आपले बटाटा खाली लागणार नाही. मी का जास्त दाखवते कारण व्हिडिओ आपला लांब होईल म्हणून. तर असं हलवत राहायचं व्यवस्थित. बटाटा आपला शिजत आलेला आहे. आणि थोडंसं आपण कव्हर करून ठेवूया. आपण आता उघडून बघूया. तर बटाटा मस्त असं छान शिजलेला आहे. मस्त ब्राउनिश कलर आलेला आहे. म्हणजे कुठे कच्चा नाही बघू शकता. आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. काय करायचं आहे, याच तेलामध्ये म्हणजे मी याच्यामध्ये एक्स्ट्रा तेल ऍड केलेलं नाही. याच तेलात मी टाकते एवढीशी मोहरी. थोडीच टाकायची आहे. आणि मुलं काय करतात, खात नाही. नाहीतर जिरं पण टाकते मी. तसं तर आर्यन सगळंच खातो, पण म्हटलं ठीक आहे थोडं थोडंच टाकूया. आणि इथे मी ना लसूण पाकळ्या ज्या घेतल्या त्या बारीक कट करून त्या टाकायच्या. मस्त मिक्स करून घ्यायचं. आता टाकायचा आहे मसाला. जे मसाले मी तुम्हाला दाखवले होते व्हिडिओच्या सुरुवातीला ते सर्व मसाले मी इथे ऍड करून घेतले. आणि पुन्हा तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा आणि भेंडी टाकून घ्यायची आता. बेसन पीठ जे आपण भाजून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पकडीने पकडायचं आहे कडे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. इथे मी टाकते मीठ. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली भेंडी इथं मला ऑइली दिसत होती किंवा काय, ते मस्त आता छान ड्राय झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही रेसिपी. नेहमी आपण नाही बनवू शकत जेव्हा घाई गडबड असते आणि मुलांनाही वेगळं काही टिफिनला हवं असतं. कारण ते स्कूलमध्ये बघतात की माझ्या मित्राच्या डब्यामध्ये हे होतं, त्याची आई त्याला सगळं देते, मग तुम्हीच का नाही देऊ शकत. त्याच्यासाठी आज काहीतरी वेगळं ट्राय केलं आहे. मग आता आपण झाकण ठेवूया. 1 मिनिट झाकण ठेवून परत आपण थोड्या वेळाने उघडून बघूया. आपण उघडून बघूया. तर आपली भेंडी बनवून तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. जवळून दाखवते किती छान आपली भेंडी तयार झालेली आहे. तर आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेते. आर्यन बसलाय, त्याचा स्कूलचा अभ्यास राहिलेला होता, तो अभ्यास करत बसलेला आहे. आद्या निघाली बाहेर. झाली आंघोळ. बाहेर जायची घाई लागते. बाहेर चला म्हणते. चल मग टाटा. बाय बाय. बाय बाय बाय. सी यू. तर आता मी ना चपात्या बनवायला घेतल्या. दुसऱ्या गॅसवर मटकीची भाजी आहे, रस्सा भाजी, ती शिजते आहे. कारण दुपारच्या जेवणामध्ये रस्सा भाजी पाहिजेच. आणि बाजरीच्या भाकरीसुद्धा बनवायच्या आहे. मग रात्रीचं बघू, रात्री काय बनवता येईल ते. आर्यनचा आणि माझा तर टिफिन रेडी झालेला आहे. तर
बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी तव्यावरती टाकून घेऊया. पाणी फिरवून घेते कारण मटकीच्या कालवणासोबत ना बाजरीची भाकरी छान लागते. आणि आमच्याकडे तर बाजरीच्या भाकरी आणि मटकीचं कालवणच खाल्लं जातं. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असू शकते. तिकडे मी गॅसवर ठेवले दूध, कारण मला आद्यासाठी ना पोह्याची खीर बनवायची आहे. ती रेसिपी बघते, डिटेल मला शेअर करायला झाली तर डिटेल शेअर करेल. नाहीतर कारण आता खूप गडबड होणार आहे, मला निघायचं पण आहे जॉबला. तर तिच्यासाठी तो नाश्ता मी आता बनवणार आहे. सो स्टे ट्यून. भाकरी आपली छान भाजून झालेली आहे. मी काय केलं, तव्यावरच भाजून घेतलेली आहे. कारण बरेच जण असे बोलतात की गॅसच्या स्टीमवर भाकरी भाजली तर कॅन्सर वगैरे असं होऊ शकतं. बरेच मी व्हिडिओ पण बघितलेले आहेत. तर गावाला कसं चूल वगैरे असते, इथे तर तसं काही आपल्याला नाही आहे उपलब्ध. म्हणून या स्टीमवरती म्हणजे डायरेक्ट स्टीमवर न भाजता तवा अगोदर आहे आणि मग त्याच्यावर मी भाजून घेतली भाकरी. मस्त आपली भाकरी झालेली आहे. आता मी आद्यासाठी बनवते नाश्ता. तर मी काय केलं, गॅसवर आधी कढई ठेवली, कारण कढई ही स्टीलची आणि थोडी जड आहे बुडाला, तर ती ठेवून घेतली आधी. एवढे पोहे घेतले, चिमूटभर पोहे असतील. आता मी याला वॉश करून घेणार आहे. साहित्य लागणारं बघा, तर आपल्याला लागणार काजू बदामचा कूट मी असं बारीक करून घेतलाय. आणि इथे मी गूळ घालणार आहे. साखर न घालता मी गुळाचा उपयोग करते. आणि इथे मी घेतले वेलची थोडीशी टेस्ट येण्यासाठी. आपण बनवणार तुपामध्ये, तर तूप सुद्धा मी घेतलेलं आहे. पोहे मी 2-3 पाण्याने असे 2-3 वेळा धुवून घेतलेले आहे. कढई आपली झालेली आहे गरम. आणि आता आपण याच्यामध्ये टाकूया तूप. तर मी ना 1 स्पून तूप टाकलेलं आहे. अजून अर्धा स्पून मी टाकते याच्यामध्ये. काजू बदामचं कूट सर्वप्रथम टाकून घ्यायचं आहे. छान मिक्स करायचं आहे. भिजवलेले पोहे याच्यामध्ये टाकायचे आहे. व्यवस्थित करायचं आहे मिक्स. तुपामध्ये ना छान पोहे सुद्धा छान असे मिक्स म्हणजे असे तुपामध्ये छान असे भाजून घ्यायचे व्यवस्थित. भिजवल्यामुळे ते ना मस्त असे तुपात भाजून आणि छान टेस्ट लागते. मुलं खातात मग आवडीने. तर मी ना वेगवेगळं नेहमी तिच्यासाठी करते. कधी रव्याची खीर करते. रव्याची खीर पण तिला खूप आवडते. रव्याची खिरीची रेसिपी मी शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवरती, बघायला विसरू नका. आणि 1 ते 1.5 वर्षाचे मुलं सहज खातात ही खीर, आवडीने खातात अगदी. त्यासाठी एक लक्षात ठेवा, आपल्याला गुळच वापरायचा आहे. आणि तिकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर दूध सुद्धा गरमच पाहिजे आपल्याला या रेसिपीसाठी. थंड किंवा म्हणजे रूम टेम्परेचरवरचं हवं. जास्त वेळेला टाकायचं आहे दूध. तर दूध ना मी अंदाजे टाकते, थोडं टाकते बघा. जसं आपण रवा बनवतो ना त्याच पद्धतीने, कारण पोहे सुद्धा थिक होतात नंतर. अजून थोडंसं ऍड करते. एवढं बास झालंय. याच्यामध्ये ना तुम्ही केशर सुद्धा टाकू शकता, त्याने सुद्धा एक फ्लेवर येतो छान. आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता आपण घेतलेला गूळ मी याच्यामध्ये टाकते. गूळ टाकून मस्त व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. वेलची पण टाकून घेते मी आता इथे. छान मिक्स करून घेते. अशा प्रकारे आपली ही पोह्याची खीर तयार झालेली आहे. मुलं हे अगदी आवडीने खातात. 1-2 मिनिटांनी आपण गॅस बंद करूया. दाखवते मी तुम्हाला पुढे. गॅसची फ्लेम मी घेतली बंद करून. बघू शकता तुम्ही आपली ही पेज किंवा खीर बनवून तयार आहे. मला माहित नाही याला काय बोलू शकतात. मी हे बनवते आणि माझ्या मुलीला खायला देते. तिला खूप आवडतं. आद्या थांब, थंड होऊ दे. तर आद्या इथे वेटिंग आहे. तिला मी थोडंसं काढून दिलंय खाण्यासाठी. म्हटलं हे थंड होईल आणि ती पटकन खाईल, कारण तिला लागली भूक है ना आद्या.
भूक लागली ना तुला? आणि तिच्या आवडीचा पदार्थ आहे, कारण पोह्यामध्ये ना भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात आणि भरपूर जीवनसत्व असतात, त्याच्यामुळे ना पोटही भरलेलं राहतं, ॲसिडिटी वगैरे होत नाही याने. काही जणांना होते, त्याचं कारण वेगळं आहे, पण लहान बाळांना तुम्ही देऊ शकतात. अतिशय उत्तम असा आहार आहे हा, नाश्ता म्हणूनही देऊ शकतात. आणि गुळामध्ये तर आयरन असतं आणि गूळ हा पाचक शक्ती वाढवतो, मेटाबॉलिझम आपला जो आहे मेटाबॉलिझम आपल्या शरीरातील व्यवस्थित होतं, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना नक्कीच बनवून देऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी? आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवते, कारण मला आता ड्युटीवर सुद्धा निघायचं आहे, माझी इव्हिनिंग शिफ्ट आहे. तर आता मी निघते, पाऊससुद्धा कमी झालेला आहे. चेंज वगैरे करून थोड्या वेळानेच आता मी माझ्या ड्युटीवर जाण्यासाठी निघते आहे. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमचे व्हिडिओ पाहत राहा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी परत तेच बोलते आहे. लाईक करा, लाईक केल्याने माझे व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत सुद्धा जातील. आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय. मी निघाले ऑफिसला, तर म्हटलं चला जाता जाता तुम्हाला बाय करून जाऊया, कारण मी ब्लॉग एंड केला होता आणि मला थोडं लेटच झालेलं आहे. तरी म्हटलं ठीक आहे, चालेल, असू द्या. तुम्हाला बाय करून मी आता निघते आहे. ड्युटी प्लस घर प्लस यूट्यूब हे सांभाळताना खूप दमछाक होते, पण तरीसुद्धा मला याच्यातनं हे करायचंच आहे, कारण माझा आवडीचा विषय आहे. आणि कुकिंग तर मला खूपच आवडते, ट्रॅव्हलिंगसुद्धा मला आवडते, पण अजून बाळ लहान असल्यामुळे कुठे जाण्याचा योगच आला नाही. बघू, कुठे गेलो तर एक्सप्लोर करूया. तोपर्यंत हेच व्हिडिओ सध्या जे रुटीन चालू आहे ते बघत राहा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. आणि आज मी अशी हेअरस्टाईल केली, तुम्हाला दाखवते, एक मिनिट. आज मी केली अशी हेअरस्टाईल, कशी वाटते? आणि ही जीन्सवरती सूट होते आणि छानही वाटते. जीन्सवरती ना सहज जाते ही आणि छानही दिसते. जॉबला जाणाऱ्या आणि कॉलेज गर्लसाठी तर कॉलेजच्या मुलीसुद्धा आता अशीच हेअरस्टाईल करतात. काही जण ओपन ठेवतात, पण मला असे बांधलेले थोडेसे आवडतात. चला, बाय बाय.